महिनाभर फ्रीजमध्ये टिकणारं हे वाटण. या वाटणाने आहे ना 100पेक्षा जास्त भाज्या एकाच वाटणाने होणार आहेत. ते वाटण कसं बनवायचं करूयात रेसिपीला सुरुवात. नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मस्त सर्व भाज्यांसाठी एकच मसाला महिनाभर टिकणारं वाटण. तर बघा इथं मी लसूण खोबरे 1 वाटी चिरून घेतलेलं आहे. 4-5 कांदे चिरून घेतलेत. आपण हे सर्व भाजून घेऊया. भाजण्यासाठी 2 चमचे तेल टाकायचं. सुरुवातीला आहे ना खोबरं भाजून घ्यायचं. तवा पण तोपर्यंत गरम होता ना, कांदा लगेच नाही टाकायचा, अगोदर खोबरं भाजून घेऊ. खोबरं लगेच भाजलं जातं, तोपर्यंत तवा पण गरम होतो. बघा खोबरं भाजलेलं आहे, ताटलीमध्ये काढून घेऊया. लय पण नाही करपवायचं खोबरं, असं मस्त थोडंसं लालसर डाग पडतील ना खोबऱ्यावर, असे भाजून घ्यायचे खोबऱ्याचे काप. आता भाजून घेऊया कांदा. इथं बघा 1/2 किलो कांदा मी चिरून घेतलेला आहे. मस्त पातळ चिरून घ्यायचा कांदा, म्हणजे पटकन परतला जातो, भाजला जातो लवकर. मस्त भाजून घ्यायचं, कारण हे वाटण आहे ना छान टिकतं भरपूर दिवस. बघा कांदा पण छान असा भाजलेला आहे. कांदा पण आपण ताटामध्ये काढून घेऊया. वेगळा काढायचा कांदा, खोबरं काढले ना त्या ताटामध्ये नाही काढायचा, कारण खोबरं पटकन बारीक होत नाही कांदा टाकल्यानंतर. कांदा शेवटला टाकायचं बारीक करायला. त्यासाठी मी कांदा वेगळा काढून घेतलेला आहे. झालं, कांदा आणि खोबरंच आपल्याला भाजून घ्यायचं होतं. आता हे कांदा थंड करून घेऊ 2 मिनटं. कांदा थंड होते तोपर्यंत आपण आहे ना खोबरं, लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घेऊया. खोबरं, लसूण आणि कोथिंबीर आहे ना अगोदर बारीक करून घ्यायचं, म्हणजे ना मसाल्यामध्ये आहे ना खोबऱ्याचे तुकडे राहत नाहीत. छान मस्त बारीक वाटून घ्यायचा मसाला. कोरडं भांडं घेतलेलं आहे. पाणी न टाकता आपल्याला हे वाटण तयार करायचं आहे. टाकूया लसूण. 1 गड्डी लसणाची मी सोलून घेतलेली आहे. आणि खोबरं आपल्या आवडीनुसार लसूण पण टाकायचा. मी जास्त काही लसूण वापरत नाही, त्यासाठी थोडाच टाकलेला आहे. टाकूया कोथिंबीर. देठासकट कोथिंबीर घ्यायची अशी मसाल्याला. मस्त असं छान वास येतो मसाल्याचा. हे बारीक करून घेऊया. बघा खोबरं, लसूण आणि कोथिंबीर असं बारीक करून घेतलं ना तर मसाल्यामध्ये आहे ना तुकडे तुकडे खोबऱ्याचे दिसत नाही. मस्त असं बारीक झालं आहे बघा, मी तुम्हाला दाखवते. किती छान मस्त बारीक झालेलं आहे. पाणी न टाकता हे आपल्याला छान बारीक करून घ्यायचं, कारण मसाला आहे ना भरपूर दिवस ठेवायचा असतो हा. टाकूया आता कांदा. बघा असा कांदा पण मस्त भाजलेला आहे. कांदा टाकला ना आता आपल्याला त्याच्यामध्ये लगेच मसाले पण टाकायचे, म्हणजे ना वेगळा मसाला नाही टाकायला लागत. तिखट हे सर्व आता ह्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आपल्याला. घेतलेला आहे तर मी 1.5 चमचा धना पावडर. आपण कोथिंबीर पण टाकली ना त्यासाठी धना पावडर थोडीच टाकायची. 1.5 चमचा घेतलेला आहे धना पावडर. आणि ना हे घरचं काळं तिखट आहे, बनवलेला काळा मसाला, ते 2 चमचे टाकायचे. ह्याच्यामध्ये भरपूर खडे मसाले, धने, खोबरं सगळं टाकून आहे ना हा मसाला तयार केलेला आहे. त्यासाठी मी इथं या वाटणासाठी खडे मसाले वापरले नाही अजिबात. आणि लाल तिखट हे घरगुती लाल तिखट आहे ना 1 चमचा टाकायचा. आणि 1 चमचा मीठ. मिठाने ना मसाला छान टिकतो. आता हे सर्व एकत्रच बारीक करून घेऊया. चमच्याने थोडंसं मिक्स करून घेऊ, म्हणजे खोबरं हे खाली वाटून घेतले ना आपण, खोबरं, कोथिंबीर, लसूण ते सर्व असं मिक्स होऊन जाईल. बघा सर्व एकत्र छान असं वाटून घेतलेलं आहे. मस्त कलर आलेला आहे मसाल्याला. असा मसाला वाटून ठेवला ना तर तिखट रोजच्या घाई गडबडीत आहे ना नुसता हा मसाला घ्यायचा आणि भाजी करायची, आणि फ्रीजमध्ये ना 1 महिनाभर टिकतं. बघा आपण वाटण्यासाठी कुठलं पाणी पण टाकलेलं नाही थोडं पण. मस्त असा मसाला बारीक झालेला आहे. सर्व मसाला मी ताटामध्ये काढून घेते.
हे मिक्सरचं भांडं आहे ना, आपण भाजी करताना ना भांडं धुवून पाणी टाकायचं भाजीला. मसाला राहतो ना मिक्सरच्या भांड्याला. आता बघा छान असं मिक्स करून घेतलेला आहे मिक्सरमधून आपण हा मसाला. किती छान बारीक झाला आहे बघा आणि कलर तर किती छान आलेला आहे. नुसतं घ्यायचं आणि भाजी करायची, वेगळा मसालाच घ्यायला लागत नाही. तिखट मीठ सर्वच टाकलेलं आहे याच्यामध्ये. छान असा आपण याचा गोळा बनवून घेऊया. पहिलं काय करायचे, असा गोळा बनवून आहे ना पाट्यावरती मसाला वाटायचे आणि छान असं आहे ना ते बाहेर असं मडक्यामध्ये ठेवलं ना तर मसाला वाळून जायचा पण खराब व्हायचा नाही. आता आपण मिक्सरमध्ये बनवलं आहे पण आपण पण आहे ना त्याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच टाकलेलं नाही बघा. मी तुम्हाला दाखवला कसा मसाला बनवायचा ते. हा मसाला भाकरीबरोबर पण गरम गरम भाकरीबरोबर पण छान लागतो. असा गोळा बनवून ठेवायचा मसाल्याचा. पाणी न टाकता वाटून घ्यायचं म्हणजे टिकतो भरपूर दिवस. किती छान मसाल्याचा हा गोळा तयार झालेला आहे. असं असं वाटण तयार करून ठेवलं ना, कुठल्या पण भरल्या भाज्या बनवा तुम्ही. दोडका, कारलं, शेवगा सगळ्या भाज्या ह्या मसाल्याने होतात. 100पेक्षा जास्त भाज्या तुम्ही आहे ना ह्या मसाल्याने बनवू शकता. असा हा मस्त चविष्ट मसाला आपण इथं तयार केलेला आहे. हा मसाला आहे ना एक अर्धा डब्बा घ्यायचा आणि असा डब्बा घ्यायचा झाकणाचा आणि त्याच्यामध्ये मसाला ठेवून आहे ना फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा. महिनाभर मसाला खराब होत नाही कसलाच. कोरडा डब्बा घेतलेला आहे मी इथं. त्याच्यामध्ये हा गोळा ठेवायचा मसाल्याचा आणि झाकण लावायचं. हा मसाला तयार असला की मटकीची भाजी कसली पण डब्याची, सकाळची गडबडीची डब्याला भाजी आपण बनवतो ना ती पण भाजी पटकन होते. असं झाकण लावून ठेवून द्यायचं. तर तुम्ही पण हा मसाला आहे ना बनवून ठेवा म्हणजे झटपट तुमच्या पण भाज्या होतील. मसाला बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा.